खालच्या कपारीत गवताचं पात देखील होरपळून गेले. दरीतील नदी आता वृद्धेच्या एका पांढऱ्या केसासारखी झाली. रानातील रानवाडी अस्वल आता नाहीशी होत चालली. आता जर लवकरच पावसाची एक जरी सर आली नाही तर इतर जमातींकडून मका आणून गुजराण करावी लागेल. अशा कार्यकाळाच्या या शेवटच्या टप्प्यात मान खाली घालावा लागलेला प्रसंग मला कदापि मान्य नाही. ओढवलेली परिस्थिती निश्चितच जीवघेणी, पण हा आपला शेवटचा टप्पा. हो, शेवटचा टप्पा. पण का प्रमुख? कारण काल मला तो दिसला होता. कधी? कुठे? मध्यरात्री. त्याचं कातवे टांगलं होतं. त्यासमोरच तो उभा होता. खाण्याचे डोळे, त्यावर चेहऱ्याऐवजी केवळ पोटी, काळात झटकीत. त्याने हात वर केला. 5 बोटं 5 वेळा दाखवली. मी बेदरलं, मोठ्याने ओरडावं असं वाटलं. 5 बोटं 5 वेळा. माझ्याकडे शेवटचे 5 दिवस होते. शेवटचे 5 दिवस. आधी परिस्थिती बदलायला हवी. निरुपती, शेवटच्या 5 दिवसात अहो कसं शक्य आहे? शक्य आहे. पर्जन्य नृत्य. तुमचा पर्जन्य नृत्यावर विश्वास आहे? तुमचा आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे? मग त्या सगळ्याला या सृष्टीमधून आदेश जावा. त्यासाठी हे पर्जन्य नृत्य झालंच पाहिजे. आदेश मिळताची सृष्टी 4-5 दिवसात पाऊस उतरू लागली. हे कोरलेले खांब आणि निष्पन्न वृक्ष कोवळ्या हिरवळीचा दिमाग दाखवू लागली. मग ज्या कक्षीसाठी आपण सगळे आतून झालो आहोत, जंगलातल्या धरणीचा मन मोहून टाकणारा सुगंध सर्वत्र दरवळतो. त्या पक्षीच्या उडीनेच जंगलापासून दुरावलेले प्राणी पक्षी पुन्हा आपल्या घरट्याकडे परत येतात. लागा लागा आता एकदा लागा. सम्राटाचा आज या आनंदाच्या क्षणी मी तुम्हाला आणखी एक महत्वाची बातमी सांगणार आहे. आज हा जिदान संपला. आजपर्यंत जसं मला सांभाळत तसंच यापुढे तुमच्या नवीन जमात प्रमुखाला म्हणजेच माझ्या मुलाला रिओला सांभाळ. माफी असावी प्रमुख, पण तुमचा हा निर्णय जमातीला मान्य नाही. पुन्हा मान्य नाही. सांगा ना, पुन्हा मान्य नाही. तुमचा पवित्र खांबावर विश्वास आहे? तुमचा सूर्यभंगावर विश्वास आहे? तुम्हाला या नवीन जमात प्रमुखावर विश्वास आहे नाही? सांगा. तुम्हाला नवीन जमात प्रमुख मान्य आहे की नाही? बोला.
या या डोंगर पडल्यावर असलेल्या किदान नावाच्या जमात प्रमुखाचा मुलगा. काय अहो जमात प्रमुखाचा मुलगा असून ही अशी अवस्था. सम्राटाच्या शोधात निघालो होतो. तो सम्राट त्याच्या आदेशाचं पालन करण्यासाठी मी माझा कायिष्टपणा लावलाय आणि माझ्यासारख्या त्या सम्राटाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. सम्राटाचा ह्या डोंगरा पडल्यावर म्हणजे इथे कुठेतरी वावर आहे असं आमची जमात मानते. माझ्या कळत्या वयापासून त्या सम्राटाला शोधण्यासाठी ह्या रानावर तुकड्याप्रमाणे हिंडलो. अनेक बिकट परिस्थितीत सम्राटाला धावून येण्यासाठी प्रार्थना देखील केली पण सगळ्यात व्यर्थ गेलं. माझं आयुष्य ओर पाडत असताना ना तो सम्राट धावून आला तर देव कुठे मला दिसला. अहो मग तुम्ही आता कशी वाट बघताय. हे बघा तुम्ही मागे फिरा. अजूनही उशीर झालेला नाही. मागे फिरण्याची वेळ आता निघून गेली आहे. आता फक्त एकच इच्छा उरली आहे. जर कोणी पश्चिमेकडे गेलं तर आपलं आयुष्य वाळूत टाकलं चुलीप्रमाणे वाया गेलं एवढं निरोप माझ्या अंध बापाला सांगा. आय नो ठेवलाय त्याला मी खरंच न्याय देईन. मी ज्याची जागा घेतलीये तो तरुण घोड्यावर बसून बाणासारखा धावत होता. रात्रीच्या अंधारात बर्फासारख्या थंड पाण्यात उभा राहून माशांची शिकार करत होता. अगदी कसलाही विचार न करता मी तोच लिओन आहे असं समजून माझी केलेली निवड इतक्या सहज कशी मान्य केली आहे सगळ्यांनी. आणि ते माझी कुवत नसताना म्हणजे या लिओनच्या दृष्टीक्षणी बापाने मला ओळखू नये. हा खरंच भाबडेपणा आहे की त्या गादीवर आपलाच वारसा हक्क टिकून राहण्यासाठी केलेला धूर्तपणा. अहो मला तर शेतात राहून मुंतार झालेल्या घोड्याचे मोठे उंचर डोळे आणि चौकोनी दाट पाहून अगदी मरगळल्यासारखं झालं होतं. म्हणजे मलाही घोड्यावर बसून दाखवावं लागणार की काय. घोड्यावर तुकडून तुकडून आपल्याला काय करायचं आपण प्रमुख पद अनुभवूया.
कोळी, दिग्दर्शन अभिजित सुंदर, सीबीएटी स्वायत्त महाविद्यालय सादर करीत आहे काक्षी. मला माहिती आहे तू नाराज आहेस, पण खुद्द जिदानने निवडलेल्या प्रमुखावर विश्वास ठेवायलाच हवा ना. कारण आजवर जिदानने आपला पवित्र धर्म, आपल्या परंपरा आणि मुख्य म्हणजे सम्राटाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं होतं. मग त्याच जिदानने केलेली प्रमुखाची निवड चुकीनच कशी? नेतृत्वात गुणवत्तेचं प्रतिबिंब असायला हवं, नात्याचं नाही. काय ग, तू जिदानविषयी सगळं सांगितलंस, पण शेवटी त्याने नात्यालाच महत्व दिलं हे सांगायला विसरलीस. तुला जिदानविषयी जितका आदर आहे त्याहून कैक पटीने जास्त आदर आम्हाला आहे. आम्हाला म्हणजे तुला आणि सायूला? साई व्यतिरिक्त अनेक जण आहेत जे आज आमच्या बरोबर आहेत. आणि तुला खरंच वाटतं का निवडलेला प्रमुख हा आपल्या सायूपेक्षाही प्रतिभावान, करारी, तीक्ष्ण आहे? ते वेळ ठरवेल ना. आणि मला वाटतं आपण त्याला संधी द्यायला हवी. का द्यायची संधी? प्रमुख पदासाठी हवी असलेले सगळे गुण जिच्यामध्ये आहेत, अगं जिने वारंवार स्वतः सिद्ध केले, अशी सायू समोर असताना काही महिन्यांपूर्वी आलेल्या या नवीन जमात प्रमुखावर आपण विश्वास ठेवायचा? यशाची चाचणी ही फासे फिरवण्यासारखी असते. तुम्ही जिंकू शकता, परंतु हरण्याची किंमत ही भावी पिढ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून चुकवावी लागते. काय झालं? नाही, काय नाही. मग असलीच कशाला? नाही म्हणजे मला अजून हे कळत नाहीये की तुला नक्की राग तरी कसला आलाय. जिदान यांनी त्यांच्या मुलाला प्रमुख पदासाठी निवडलं याचा, त्या सायूची निवड नाही झाली याचा. एक वेळ नसती झाली सायूची निवड तरी चाललं असतं, पण त्याचा तसं वाटत तर नाही. म्हणजे तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? काय प्रश्न आहे? म्हणजे तुला असं वाटतं सायू आणि माझं? म्हणजे तुला असं वाटतं सायूवरती माझं प्रेम? अगं सायू, माझं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच. हो, पण तितकीच काळजी तुझी, जमातीच्या भविष्याची. अगं त्यासाठी जमात प्रमुख हा कणखर, तीक्ष्ण असावा असं मला वाटतं. मान्य, पण जिदाने त्यात काहीतरी पाहिलं असावं ना.
बदल करण्याची ताकद निश्चितच आहे. असे बदल ज्याने आपल्या दुरावा निर्माण करायला सुरुवात केली. आणि हीच सगळ्यात भीतीदायक बाब आहे जी तुम्हाला सगळ्यांना कळत नाही. हे बघ, बदल हा भीतीदायक असूच शकतो, पण तितकाच तो आवश्यक सुद्धा आहे ना. कदाचित हा नवीन जमा प्रमुख बदलत्या जगाशी जुळवून घेण्याचा, समतोल साधण्याचा प्रयत्न करत असेल. तो घडवत असलेला बदल हा फक्त भीतीदायक नाही, तर आपली ओळखच पुसून टाकणार आहे. जर्जर आहे. हे बघ, बदल घडवणं म्हणजे आपली ओळख पुसून टाकणं असा होत नाही. आपण नवीन जमा प्रमुखाला वेळ द्यायला हवा. आपण एकत्र काम करू, नवीन आणि जुने भारतीय यातला दुवा बनू. ठीक आहे, तू एवढं म्हणत असशील तर देऊ आपण एक सण. हा, पण एका अटीवर, त्याने याआधी दिलेले सम्राटाचे आदेश पुसून टाकण्याचा प्रयत्न करू नये. एवढंच ना, आपण बोलूया विषयी. एवढंच ना, भरपूर काही असतं. पाहिलं जर्जर, आपण एकत्र असताना असे कितीही टोकाचे वाद होईल, पण तरी ते आपल्याला वेगळं नाही करू शकत. शेवटी एकमत होतात. आणि एका चांगल्या नात्याची हीच विषय आहे. खरंय बाबा. आणि तुला आठवतंय, काय ग? आपण लहान असताना माझं लक्ष वेधून घेण्यासाठी तू काय काय करायचं? काय करायचं मी कधीच काही केलं नाही. बर, मग हे समोरचं झाड पण काय आठवतंय? काहीच आठवत नाही. चल आपण जाऊया. मला प्रभावित करण्यासाठी महाकाय वृक्षावर चढला होता आणि नंतर इथे चढून राहिला. अडकून राहिलो होतो. तिथून मला आपल्या जंगलाचं विलक्षण रूप दिसत होतं, म्हणून थांबलो होतो. आणि ते विलक्षण रूप पाहूनच तर मला तुझ्यावरच्या प्रेमाची जास्त जाणीव झाली. पण ती कशी? ती अशी, किंवा तुझी ओढ मला ती निसर्गाचं विलक्षण रूपही विसरायला लावत होतं. अच्छा, म्हणजे मला जिंकण्यामागचं तुला रस्ते झाडावर अरिना, अगं माझं खरं रहस्य तुला हे पटवून देत आहे. तू माझ्यासाठी या जंगलातील अमूल्य भेट आहे, जी सम्राटाने मला बहाल केली. पण मला तर काहीच बहाल केलं नाही रे सम्राटाने. केलं ना, ते तुला आता जाणवणार नाही, पण जाणवेल कधीतरी. पण कधी? अरिना, जाणीवा जागृत होण्यासाठी कधी कधी काही अघटित घटना घडाव्या लागतात. चर्चेला पुन्हा असं बोलू नकोस.
ज्या दिवशी त्यांना तसंच दिसेल त्या दिवशी केसाळ कातण्यात माझं प्रेत बाहेर काढावं. आणि आणि या मातीत ते पुरून टाका. नाही प्रभू. निदान गेले. निदान गेले. आता तुमचे जिदान, तुमचे प्रमुख सगळं मीच आहे. बसा. आज आपल्या जंगलाचा आणि आपल्यावर उडवलेल्या परिस्थितीचा आढावा घेत असताना मला जे काही जाणवलंय ते आज तुमच्या समोर मांडायचं. जिदान यांनी यापूर्वी काही चांगली कामं केली, हो, पण काही चुकाही केल्या आणि आपल्याला त्या चुका सुधारायच्या. कोणत्या चुका? सांग. या खांबाचं, त्याजवळील देवाचं पूजन किती वेळा केलं जातं? दिवसातून एकदा. आजपासून ते दिवसातून 3 वेळा केलं जाईल. शेवटी आपल्या जमातीचं भवितव्य या देवाला लावण्यात येणारा कौल आणि त्यापासून मिळणारा आशीर्वाद यावरच तर अवलंबून. या जागेवाल्याला आपण प्रसन्न केलं पाहिजे. काय हे? जरा बघा स्वतःकडे. हाच आपल्या जमातीचा इतका जुना इतिहास असूनही आजूबाजूच्या जमाती सुधारल्या, पण आपण नाही. त्यांच्याकडे स्वतःची हक्काची घरं आली, पण तुम्ही अजूनही गुहेत राहता. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी कुणाच्या घराची व्यवस्था करणार आहे. आणि त्यासाठी मला जर्जरासारख्या कर्तबगार व्यक्तींची गरज आहे. हो हो, तुमचा पोशाख, तुमचं राहणीमान सगळं मी बदलून टाकणार आहे. आणि लवकरच मी बाजूच्या जंगलातून वाहणारी नदी आपल्या बाजूने वळवणार आहे. प्रमुख, नदी वळवणं ते कसं शक्य आहे? शक्य आहे. आता तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी पाठवलंय की नाही मला इथं सम्राटाने? मग मी शक्य करून दाखवलं. आणि काल आजूबाजूच्या जमातीचा आढावा घेत असताना मला आणखी एक अत्यंत महत्वाची बाब जाणवली. ती म्हणजे आपल्या जमातीची लोकसंख्या इतर जमातींच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. हो. आणि आपल्या कमी लोकसंख्येची बातमी ही जर का त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ते आपल्यावर, आपल्या पवित्र धर्मावर चालून येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून धर्मरक्षणासाठी आपल्या जमातीची लोकसंख्या कमी होऊ न देणं ही मी माझी मुख्य जबाबदारी मानतो. आणि त्यासाठी मला वेळ प्रसंगी काही वेगळे निर्णयही घ्यावे लागतात. ते निर्णय काय असतील? ते मी वेळ प्रसंगी सांगितले. आता मी सांगितलेल्या सगळ्या बाबी तुमच्याच भल्यासाठी आहेत की नाही? मग त्या उभ्या करायला मला वेळ, तुमच्यातील कर्तबगार पुरुष आणि मुख्य म्हणजे पूर्ण मोकळीक हवी. मला कोणतीही बंधनं नको. तरच या सगळ्या सेवा साध्य होऊ शकतील की नाही? हा मी समजलो नाही प्रमुख. सेवक जी प्रमुख, या. मी मागवलेले जुने नियम आणले. जी. तुम्ही आमच्या न्याय नियमांचा अपमान केलाय. प्रमुख, तुम्ही न्याय नियमाला फेकून देण्याचा उद्देश सांगावा. हाच आता ताईपणा नडतो तुम्हाला. नाही, मला सांगा, आज तुमच्यावर इतर जमातींकडून मका आणून गुजरात
कारण जुन्या जमात प्रमुखांनी ना काही बदलण्याचा प्रयत्न केला, ना तुम्हाला नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही करणार आहे आणि त्यासाठी मला पूर्ण मोकळीक हवी. आजपासून कुठलेही लिखित नियम नसतील. जे मी बोलेन तेच नियम असतील. आणि यात अत्यंत महत्वाचा पहिला नियम, जमातीच्या भल्यासाठी इतर जमातींबरोबर होणाऱ्या देवाणघेवाणीवर प्रश्न विचारण्याची कोणालाही मुभा नसेल. ही कामं गुप्तपणे केली जातील. त्यामुळे कोणत्या जमातीने आपल्याला किती अन्न, किती जीवनावश्यक वस्तू मिळाल्या हे माझ्याशिवाय कोणालाही कळणार नाही. आणि इतकी वर्ष सामान्य माणसाला तो विचारण्याचा हक्क होता, आणि तो हक्क काढून घेऊन तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय. आणि याचं यांना काहीच वाटत नाही, यातच मला आश्चर्य आहे. चांगले बदल करण्यासाठी जुन्या गोष्टींचा त्याग करावा लागतो की नाही, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तुम्हाला बदल हवाय की नाही? मग सम्राटाचा विश्रांतीची वेळ झाली, तुम्ही लागा कामाला. पाहिलंच, मी बोललो होतो हा प्रमुख आपल्या जमातीसाठी धोकादायक आहे. कोणता धोका? हे बघ, मला तर कोणताच धोका जाणवत नाही. उलट जमातीत चांगले बदल होत आहे. जाणवत आहे का तुम्हाला? जाणवत आहेत ना बदल? अगं पण एका चांगल्या बदलाच्या मागे दडलेली अनेक रहस्य तुम्हाला जाणवत आहेत ना, त्याचा मला जास्त त्रास होतोय. जर्जरा, त्याचं वागणं बोलणं आणि पूर्वीच्या प्रमुखाचं वागणं बोलणं याच्यातलं अंतर समजून घे. अगं आधी ज्यांनी केलं ते कसं चुकीचं होतं. मी आलो आणि सगळं तसं बदलून टाकलं. हे जमातीवर बिंबवण्याचा त्याचा केविल म्हणा प्रयत्न चालू आहे आणि त्या बदल्यात त्याला सगळं काही पुढ्यात आणून ठेवलं जातं. मला तर त्याच्या नजरेत फक्त कपटीपणा आणि स्वार्थ दिसतोय. आपल्या या धर्माविषयी, जमातीविषयी कसला यादर नाही, जो आहे ना तो फक्त दिखावा. कारण त्यांनी तुम्हाला कसं वापरायचंय हे व्यवस्थित ओळख. अरे ऐकू तर घे, जर्जरा. काय झालंय तुला? तुझ्या मनात त्या प्रमुखाविषयी फक्त आणि फक्त संताप दिसतोय मला. आणि अति संताप माणसाला अंधारावर आणि एखाद्याला वाहून टाकणं बुद्धीने अपंग. मला वाटत नाही टोकाच्या वादावरती कधी आपलं एकमत होईल. त्या प्रमुखामध्ये क्षमता आहे की नाही माहिती नाही, पण धोकादायक बदल करण्याची ताकद निश्चितच. असे बदल ज्यांना आपल्यामध्ये दुरावा निर्माण करायला सुरुवात केली. सुरुवात झाली आहे ना, सांभाळ स्वतःला.
सम्राट आपल्यावर प्रसन्न झालेले आहे. सम्राटांनी दिलेले आदेश आपण व्यवस्थितरित्या पार पाडतो आणि त्यामुळेच आपल्यावर येणारी संकटही नाहीशी होत आहे याचा आपल्याला अनुभव आला. या काळोख्या रात्री चांदण्याच्या चमचमत्या प्रकाशात पार पडलेला हा उत्सव असाच दरवर्षी मोठ्या जल्लोषात पार पडला जाईल. या सोहळ्याच्या अनोख्या क्षणी आपल्या जमातीतल्या अर्धपोटी झोपणाऱ्या स्त्रियांना देखील पुरून उरेल एवढं अन्न त्यांना दिलं जाईल. आपल्या जमातीची लोकसंख्या वाढवण्यासाठी अशा 2 स्त्रियांची निवड होत राहिली पाहिजे असं सम्राटाचं म्हणणं आहे. जिजांकडून चालत आलेली आपली वंश परंपरा ही माझ्यातर्फे अशीच पुढे चालू राहणार. प्रमुख हा आपले घोडे चोरीला गेले. हो, त्या क्रोध जमातीने आपले 40 घोडे चोरून नेले प्रमुख. मला खरंच हे पटत नाही. काय जमातीचा वंश पुढे जावा, जमातीचं भलं व्हावं यासाठी सरकार विधी करण्यात येत असते. तर ते आम्हा सगळ्यांना मान्य आहे. आणि इतके कशाने निर्बुद्ध आहात तुम्ही? आज तुम्ही काबील राहिला त्यामुळे त्या क्रोध जमातीने आपले घोडे चोरून नेले. उद्या जर असेच काबील राहिलात तर हल्ला करायला सुद्धा कमी करणार नाही. पण तुम्हाला काय फरक पडते? उद्या आपल्या जमातीचा पूर्ण नाश झाला तरी तुम्हाला खंत नसणार आहे. आणि त्यापेक्षा मग उंची कोंबड्याचे वंशज म्हणून बघा. कशाला या गरुडाचं कुल सांगताय? हे बघ ना, ते 40 घोडे गेले याची मला खंत नाही. आता रानात जाऊन 60 घोडे आणून दाखवतो. पण हे असलं लाचारीचं जीवन जगताना तुम्हाला काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. मग जर हे असं असेल तर असल्या 2च बायका कशाला? तुमच्यासारख्या 100 बायका तरी ओळखून टाकल्या तरी तुम्हाला काहीच वाटणार नाहीये. अरे नव्हते हीच वेळ तुझ्यावर आली तर प्रमुख तिकडे वाव मध्ये आकृत्या काढताय. माहितीये कशासाठी? सम्राटाकडून आलेला आदेश बघण्यासाठी. हो बघा 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 आदेश बघा आणि आम्हाला अजून चांगली शिकार प्राप्त करून द्या. रिओचा विजय असो. जिदांचा जिदांत गेले. जिदांत गेले. आपल्याला काय करायचंय? आपण मध्यप्रेमी मगरीचा मानतो. वा 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 वा.
बगीचा माऊस रिओन असं तुम्हाला मध्य पाजत राहा. पाजत राहा पाजत राहा. मध्यरात्री बोलावण्याचं कारण शेवटी दंडावरील तो करू अंगठ्यावरच्या लोकांनी त्याला ओळखलं. त्याचं 20 एक वर्षांनी इथेच परत आणि आल्या आल्या गादीवरती हक्क सांगणं. मला तर त्याच्या रक्तावरती शंका आहे. नाही, हो, जमातीच्या कोणत्याच खुणा नाही त्याच्या वागण्या बोलण्यात. सगळी शिकार प्रथम त्याच्या समोर आणून ठेवावी. त्यानं वाटा निवडल्यावरती आपल्याला आपला भाग स्वीकारावा लागतो. प्रमुखाला किती स्त्रिया असाव्या त्यावरची प्राचीन बंधने नाहीशी केली त्याला. आणि काही माणसं गुलामासारखी रात्रंदिवस तैनात ठेवली आहेत त्याच्यासाठी. मग एवढं सगळं असताना त्याचा जमात प्रमुख म्हणून आपण स्वीकार करावा. कशाला तुम्ही आपल्या प्रमुखावर शंका घेताय? आजपर्यंत आपल्या प्रमुखाने आपल्याला हव्या त्या गोष्टी पुरवल्यात की नाही? आता मला सांगा, आपण पहिले धुळेत राहत होतो, आता आपली घरं कुणाची आहेत? कुणामुळे? अरे आपल्या प्रमुखामुळे. आता मला काय बोलायचंय, आपलं भागतंय ना, भागून घ्या. नको त्या शंका घेऊ नका. आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. विचार का? कारण आपल्या प्रमुखाने सम्राटाला कौल केल्यामुळे आपल्याला एवढी मोठी चिकन मिळाली. एवढी मोठी समाज प्रमुखाचा शिकार करण्यात कसं आहे शोभे? यांच्या या अस्त्र भेकटपणामुळे त्या क्रोधावतीने आपले घोडे चोरून नेले. सायू, आपल्या जमातीच्या लोकांना जमातीच्या अस्मितेबद्दल काहीच कसं वाटत नाही का? अस्मिता, तुम्हाला अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी मिळाल्यात ना, मग या आधी तर तुझी ती अस्मिता. तुम्हाला त्या डोंगर पाल्यावर आपल्या सम्राटाकडून का आदेश आलेला आहे? आदेश? हो, आदेश. कसला आदेश? नाही प्रमुख, मी तुम्हाला तिकडे वाळमध्ये आकृत्या काढताना पाहिलं म्हणून म्हटलं. ते आदेश आहे? हो 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 आदेश आदेश आदेश. नाही पण अजून तरी आले नाहीयेत आदेश. पण येतील येतील. लवकरच येतील मग आदेश. हो, म्हणजे येतील. आदेशांचं असं आहे, मी वेळ काढण्यासाठी पर्वता पलीकडील कोरीव आकृत्यांकडे पाहत राहायचे. त्या आकृत्यांमध्ये नित्य नवे रंग, नव्या छटा दिसत. एक दिवस हातातल्या काठीनं वाळू तुझ्याच आकृत्या काढत बसलो होतो. मला वाटलं सुद्धा नव्हतं माझी इतकी साधी कृती हे सम्राटाकडून आलेला आदेश समजते. असं झाले काय, काल रात्री वस्तीतील घोडे शेजारी चढत असताना छातीवर आडवे काळे पट्टे रंगवणाऱ्या क्रो जमातीच्या लोकांनी यांचे 40 घोडे पळवून नेले. बरं, ती क्रो जमात म्हणजे यांचे हाड होय. त्यांना यांच्या जमातीचा अहंकार. हे लोकांना आपल्या जमातीचा कसला इतका अहंकार असतो. आज ह्या सगळ्या योद्ध्यांनी हे योद्धे, ह्या योद्ध्यांनी युद्धासाठी रणशिंग फुंकलंय. अशा तऱ्हेचे सूर म्हणजे रक्ताचा हो. निघालेल्या माणसांपैकी अर्धेच कसे बसे परततात, पण त्यांच्यावर देखील खोल रुतलेल्या ओल्या जखमा असतात. पण आता यांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. आपला घोडा चोरीला गेल्यावर शांत बसणारा भेकड अजून तरी या प्राचीन भूमीवर जन्माला आला नसेल.
सगळं कसं टाळू? पण टाळावं लागणार. काय प्रमुख आहे आता आता आला अगेन आला. प्रभू काय आदेश आहे सम्राटाचा? आदेश शुभ आहे. मग आदेश थांब. आणि अशुभाई अशू, हो. पण तुम्ही भयाला अजिबात धरा देऊ नका. आजचा दिवस वैभवाचा जाईल. ठेवायला जागा उरणार नाही. एवढा अन्न तुम्ही घोड्यावर आणाल. हो पण प्रमुखाला मात्र या आणि या पुढील युद्धांवर येता येणार नाही. प्रमुखाशिवाय झालेलं युद्ध मला तरी आठवत नाही. पण आता प्रमुख कोण आहे? मी. आणि सम्राटाचा आदेश आहे की मी घोड्यावर बसल्यास माझ्या प्राणासाठी धोका आहे. आणि जर प्रमुखाचा म्हणजे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सम्राटाकडून येणारे आपल्या धर्मरक्षणासाठीचे आदेश तुमच्यापर्यंत कोण पोहोचवणार? म्हणून मला युद्धावर येण्याची मनाई. आणि प्रमुख घोड्यांचं काय? त्या क्रोध जमातीने आपले घोडे चोरून नेले, त्या घोड्यांचं काय? प्रमुख जिदांच्या काळात असं कधीच घडलं नव्हतं. आपल्याच वर्षाचं होतं क्रोध जमातीवर. प्रमुख त्यासाठी रक्तपात झाला तरी चालेल. सायू 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 युद्धासाठी तत्पर. पण सायू आजचा रक्तोत्सव सम्राटाला अजिबात मान्य नाही. काय त्यात रक्ताचे पाठ वाहतील, प्राणही जातील. बरोबर. त्यापेक्षा 40 घोडे आपण त्यांना भेट दिले असं समजून त्यांच्याशी मैत्री वाढवा. शांतता हे जमातीचं भूषण आहे की नाही? आणि क्षमा हे वैभव. याचा विसर पडू देऊ नका. प्रमुख आदेशात काही गफलत झाली नाही ना? काय हे आमच्या जमिनीवरून घोडे चोरीला गेले? आमच्या आम्ही जर मातीच्या गोळ्यासारखे असेच गप्प राहिलो तर साऱ्या जमातीचं नाक कापलं जाईल. शत्रूजवळ एखाद्या खोल्याप्रमाणे हलक्या पावलांनी जावं. वाघाप्रमाणे हल्ला करावा आणि पाखराप्रमाणे उडून जावं. अशी आमची आजवरची उज्ज्वल परंपरा. मग पर्वतापलीकडून अशा उलट्या रक्ताचा आदेश येईल कसा? यात ती काळ्या आडव्या पट्ट्यांची जमात, अतिशय शूद्र, कुत्र्यांचा मांस खाणारी, लाचार काम करून जगणारी, त्यांच्याकडून आम्ही अपमान स्वीकारावा का? परंपरा, शांतता आणि मैत्री यांची किंमत 40 घोड्यांपेक्षा जास्त आहे. आपण इतरांबद्दल सहनशीलता दाखवली पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सम्राटाच्या आदेशात कधी एका अक्षराची देखील चूक होत नसते. हे कसलं भेकळवाचं आयुष्य आहे. शांतता कितीही चांगली असली तरी ती देखील भंग करण्याचे प्रसंग येत असतात. आमच्यावर एखादी लाल उगारली गेली तर कमरेपासून पाय छाटला जाईल. हेच आमचं आजवरचं व्रत होतं. आणि आता आपलेच घोडे घेऊन सहनशीलता दाखवण्याचा निर्लज्ज उपदेश करण्यात येतोय. जर असले भेकड आदेश प्रमुख असतील तर प्रमुख तर सोडाच, प्रत्यक्ष सम्राट देखील आपल्याला बदलायला पाहिजे. सतत उठणाऱ्या अन्यायाच्या लाटा सहन करत राहायची, यापेक्षा जास्त शर्मेची गोष्ट नाही साहेब. लाचारी आणि सहनशीलता यामध्ये फरक असतो, तो आत्मसन्मानाचा. आणि तोच आत्मसन्मान तुम्ही गहाण टाकला असेल तर कशाला बुद्धिजीवी माणसाचं कुल सांगतात? माना खाली घालून एकामागोमाग एक जाणाऱ्या शेळे मेंढीच्या कळपांचे वंशज म्हणून जगा. अन्याय करणाऱ्याला प्रायश्चित्त देण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटात नसेल तर तुम्हाला या आसनावर बसण्याची काहीही गरज नाही.
अहो माणसाने जगायचं तर लकलकीत सुरीसारखं त्यासारखं या खेकड्यांप्रमाणे नव्हे. आज माझं रक्त मला सांगते भाला बाण घे आणि बाळ्यासारखं जा. हा एवढा आदेश पुरेसा आहे माझ्यासाठी. बघताय का तुम्ही सगळे यानं तुमच्या प्रमुखाशी या आवाजात बोलण्याची हिंमत केलीच कशी? फक्त प्रमुखाशी नाही तर यानं खुद्द आपल्या सम्राटाला ज्याचा खंबीश्वर उदो करताय त्या सम्राटाच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हीच सांगा हे असले आवाज वेळी जगणं गरजेचं आहे की? हे असले आवाज तुझ्या आपल्या जमातीचा नाश करतील हे तुम्हाला मान्य आहे की नाही? मान्य आहे. बघताय का ठेचून टाकायला विरोधात बोलायची हिंमत कशी केली? अरे हा प्रमुख स्वतःचा स्वार्थ पाहतोय. वेळीच ओळखा. देवालाही सम्राटाविरुद्ध बोलायची परवानगी दिली नाही. तू तो शूद्र मानव आहेस. सम्राटाने चुकीचा आदेश दिलाय. मला तो मान्य नाही. प्रमुखाचा आदेश न मानणारी त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे तूच समाजद्रोही आहेस. हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आमच्या प्रमुखाने. आणि त्या प्रमुखाला हा आदेश कोणी दिला? सम्राटाने नाही, स्वार्थाने, स्वार्थी उद्देशाने. वेळी जागे व्हा. याला जिवंत राहायचा काय अधिकार नाहीये? चला रे. सगळ्या शिकारीची मजा घालवली. त्याच्यात क्षमता आहे की नाही माहित नाही, पण त्याच्यात धोकादायक बदल करण्याची ताकद निश्चितच आहे. असे बदल
त्याने आपल्यातच दुरावा निर्माण करायला सुरुवात केली. प्रमुखाने इतका दुरावा निर्माण करावा की त्यांच्या बरोबर हा जर्जरा वाढला राहिला, त्यांनी त्याला ठेचून मारावं. पटत तुला आहे? अरे ना बाणावर घे. अनिला कोणी नाही तिकडे. चला. सारी इथेपासून बोललो होतो आम्ही. हो. तुम्ही न्यायासाठी, आपल्या संमतीसाठी लढला होता. त्याला आपल्या संमतीवर पूर्ण विश्वास होता. एक ना एक दिवस आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील. कोणी नाहीये तिकडे. सगळे आनंदाने जगू. माझ्या आशा, आपली स्वप्न सगळं प्रमुखाच्या एका आदेशाने चिरडलं गेलं. ते झालं ते चुकीचंच आहे. मान्य आहे मला. सध्या दुःख करणं, रागवणं हेही ठीक आहे. मी तुला प्रेरणा देण्यासाठी आले नाहीये. तुझ्या वेदना समजून घेणारी एक सखी म्हणून आली. पण त्याच्याशिवाय सगळं निरर्थक वाटतं आता मला. समजू शकते. असं वाटणं ही साहजिक आहे. पण आता आपण काय करू शकतो यावर लक्ष द्यायला हवं. त्यासाठी आपल्याला लढायला हवं. ते घडते ते बदलायला हवं. काय बदलावं आपण? त्या प्रमुखाच्या आदेशाशिवाय आपण जंगलात नाही पान सुद्धा हलवू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली त्या प्रमुखाने. परिस्थिती बदलायला वेळ लागेल, पण आपण धीर धरला पाहिजे, रणनीती आखली पाहिजे. मी तुला आता सगळ्यासाठी तयार हो असं सांगत नाही, पण जगाला न्याय देण्यासाठी त्याच्या त्यागाचा विसर पडू दे मग. मी तुझी कितपत साथ देईन याचं कोणतंही वचन देत नाही. पण माझी आठवण, माझ्या जाण्याची भरभरती जखम कायम तुझ्या मनात राहील. आपल्या जमातीला जे काही मिळतंय त्याहून अधिक मिळण्यासाठी आपली जमात पात्र आहे अरिना. आता आपल्याला जर्जराचे तेच म्हणणं सिद्ध करायचं. कसं शक्य आहे ते सांग. त्या प्रमुखाने तसे कोणतेच अधिकार दिले नाहीत आपल्याला. आणि त्याच्या विरोधात साधा आवाज उठवण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचे काय परिणाम होतात ते पाहिलं आपण. जे आपल्यासारखा विचार करतात त्यांना आपण एकत्र करायला हवं. शेवटी ताकद ही संख्येमध्येच असते. जास्तीत जास्त जणांना आपण आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतो. मला असे काही जण माहिती आहेत जे आपल्यासारखा विचार करतात. पण प्रमुखाला कळलं तर आपण सावध राहू. मला जर्जराचं बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही साहेब. असं नाही होणार आहे ना. हे माझं वचन आहे. प्रमुखाने जे केलं ते खरंच खूप अन्यायकारक होतं. माहिती बदलाची सुरुवात एकदा अन्यायानेच होत असते. आपल्याला लढायला हवं. माझ्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या ह्या जमातीसाठी. आणि त्यासाठी मी तयार आहे. आणि तू? आणि मीही. मला अजून एक स्त्री हवी आहे. असा कोणताही निरोप मी अद्याप तरी पाठवलेला नाहीये.
जिदाने तुमच्या वडिलांनी तुमच्यामध्ये काहीतरी पाहिलं की ज्यामुळे त्यांना विश्वास वाटला असावा. तुम्ही आमच्या जमातीसाठी योग्य प्रमुख आहात, पण तुम्ही तर तुला काही प्यायला हवंय का? म्हणजे पाणी. आता मी तरी काय करणार? माझ्या विरोधात बोलणाऱ्यांची हीच अवस्था करतात जमातीतले लोक. नाही सहन त्यांना माझ्या विरुद्ध कोणी काही बोललेलं. विश्वास आहे त्यांचा माझ्यावर, माझ्या निर्णयांवर. विश्वास की अंधविश्वास? जे तुला योग्य वाटेल ते. जर जरा फक्त माझ्या विरोधात बोलला असता तर एकवेळ जमातीने सहनही केलं असता, पण त्यानं माझ्या क्षमतेवरच शंका घेण्याचं धाडस केलं. याकडे जमातीने कसं दुर्लक्ष करणार? आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या खेळगीतील संभाव्य वळव्याची आग ओळखून ती भिजवण्याचं शहाणपण असतं. नाहीतर तीच दुर्लक्षित खेळगी आपल्या विनाशाचं कारण बनते. जर्जरा विनाशकारी तुम्हाला खरंच असं वाटतं? आणि असा काय विनाश करणार होता जर्जरा? आणि त्याला मारून तुम्ही काय साध्य केलं? प्रमुखाविषयी या गावातील भीती. नेतृत्वाला आपल्या कमकुवतपणा झाकण्यासाठी सतत सामर्थ्य प्रतिबिंबित करावंच लागतं हरिना. पण त्या सामर्थ्याला जर तू इतरांच्या मनात भीती घालणं समजत असशील तर त्याला माझी काही हरकत नाही. भीतीची पकडी क्षणिक असते आणि धैर्याची भीती शाश्वत. इथून पुढे जर्जराला न्याय मिळवून देण्यासाठी मी धैर्याने लढेन. आणि त्याला माझं तुम्ही खूप मोठी चूक केली हे मी सिद्ध करून दाखवेनच. घाबरलो मी घाबरलो. अगं हरिना तू समजून घे. अगं तो माझ्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धोका होता. म्हणजे इथून पुढे तुमच्या निर्णयांवर, तुमच्या नेतृत्वावर जो कोणी प्रश्न उपस्थित करेल त्याची ही अशी अवस्था होणार तर? अर्थात मला विरोध करणाऱ्यांना निश्चितच प्रायश्चित्त भोगावं लागणार. मग काय प्रमुखाकडे कठोर शिक्षेचीच मागणी करते. जर्जरा माझ्या राजवटीला धोका होता आणि त्याचा न्याय निवाडा करणे हे गरजेचं होतं. जमातीच्या भल्यासाठी मी जे सगळं उभं करून पाहतोय ते इतक्या सहजा त्याची कोणालाही धोक्यात घालून देणार नाहीये. तुम्ही काही उभं केलं नाहीये. जे उभं केलं ना ते फक्त आणि फक्त जिदाने. तुम्हाला ते फक्त टिकवून ठेवायचं होतं, पण तुम्हाला तेही साध्य करता आलं नाही. जर्जराचा विरोध असूनही मला तुमच्यावर, तुमच्या नेतृत्वावर विश्वास होता. पण मला जे वाटतं ना ते हे नेतृत्वाने हा अन्याय. अन्याय? अरे तुला तर भावनिक होतीयस. अगे हे नेतृत्वाचं काटेरी उघड तुला नाही कळणार आहे ना. हो काढले आहात तुम्ही. तुम्हाला हे मुकुट कधी समजलंच नाही. नेतृत्वाचं काम विरोध शांत करणं किंवा आपल्या मताशी असहमत असणाऱ्यांचं तोंड बंद करणं असं होत नाही. तर योग्य नेतृत्व हे विरोध आणि इतरांच्या मताची सहमती घेऊन जमातीच्या भल्याचे निर्णय घेतो. योग्य निर्णय कोणासाठी योग्य? एकासाठी योग्य असलेला निर्णय दुसऱ्यासाठी योग्य असेलच याची शाश्वती देता येत नाही. जितकं त्या बाजूला उभं राहून बोलणं सोपं आहे ना, तितकं त्या बाजूला उभं राहून निर्णय घेणं कठीण असतं. मुळात ही लढाई या बाजूची आणि त्या बाजूची असते. ज्यात अनेक नाती, प्रेम, भावना यांची आहुती द्यावी लागते. ए हरिना, तुझ्यासाठी तुझा प्रियकर केला असेल, पण जमातीसाठी केलाय तो फक्त एक जमात द्रोही. आणि मला विरोध करणाऱ्यांना मी दंड देत राहणार. मग तू कोणी असो, कोणाचा प्रियकर असो वा कोणाची नुकतीच झालेली सखी. जर असं असेल तर इथून पुढे तुम्हाला तुमच्या प्रत्येक काळजीवर त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि जर्जराचं राहिलेलं काम मी पूर्ण करेन. ह्या जमातीला असा प्रमुख मिळून देईल की ज्याची या आसनावर बसण्याची योग्य पात्रता असेल, ज्याला आमच्या मूल्यांचा आदर असेल, वैयक्तिक सूडबुद्धीने अधिकार वापरणारा नाही. अरे तू सावध ना आणि वेळीच समज. हा का प्रमुखाची निष्ठा हा समृद्धीचा योग्य मार्ग आहे. आणि न्याय हा उत्कर्षाचा. माझ्यावर जर कधी अंध
हे असं तुला वाटतंय, पण जे तुला वाटतंय ते समाधीला वाटत असेल असल्या भ्रमात तू राहू नकोस. तुला माहिती आजवर जे चालत आले ते सगळं बदलून मला नवीन वारसा निर्माण करायचा आहे. अगं समाधीचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते मी करतोय. वर्चस्व कोणता नाव वर्चस्व? जमातीचे 40 वडे चोरीला गेले ना तेव्हा वेळ होती वर्चस्व सिद्ध करण्याची. आणि तेव्हा तुम्ही तुमचं स्वार्थ सिद्ध केलं. अरीना, आणि कोणता नाव अर्थ पुढे चालवायचा तुम्हाला? आपले लोक त्रस्त आहेत भीतीने जाते हा अर्थ. म्हटलं ना मी तुला, तुला आता भावनिक होतीये आणि तुझ्या दुर्दैवानं म्हण किंवा माझ्या सुदैवानं म्हण, हे जग भावनांवर चालत नाही. जग चालतं ते फक्त आणि फक्त अधिकारांवर. जे अधिकार तुम्हाला जमातीने दिले आणि या क्षणी त्या अधिकारांची जाणीव असणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण अधिकारी जबाबदारी असते, सूड घेण्याचं साधन नाही. हे वेळेचा ओढा सूड, मी त्याला न्याय म्हणतो. मला विरोध करणारे म्हणजे समाजाच्या स्थिरतेला धोका निर्माण करणारे. आणि स्थिरता ही भीतीवर नाही तर स्वीकारण्यावर अवलंबून असते. आणि स्वीकारणे हे बदलांवर. ज्यांच्यात बदल स्वीकारण्याचा धाडस नसेल त्याने त्या भूतकाळाच्या सापळात अडकलेले दिसतात. तुझ्या सगळ्यांच्या मतभेदांमुळे मी जमातीचे नवे नियम कमकुवत होऊ देणार नाही. आधीच्या जमात प्रमुखांना उदार होऊन चुका केल्या असतील, पण मी तेव्हा करणार नाही. उदारता ही कधी चूक असू शकत नाही, पण गर्विष्ठपणा ही घोड चूक असते. सत्तेची घमेंड तुम्हाला जमातीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करायला लावून आंधळ करते. आणि आमच्या जमातीवर तुझी दृष्टी वैयक्तिक सूड आणि अधिकाराच्या भुकेनं ग्रासलेली आहे. आणि खरं नेतृत्व हे अधिकार काढून घेण्यात नाही, तर ते अधिकार बहाल करण्यात असते. काय वाटतं तुला, हे नक्की कोण बोलतंय? जमातीतली एक ग्रासलेली सायू की या कसण्यासाठी आसुसलेली सायू? मी ओळखण्याआधी चर्चराने हिला ओळखलं आणि त्याने हिच्यामध्ये काहीतरी पाहिलं आणि मला त्याच्या निर्णयावर पूर्ण विश्वास. जर्जराच्या निर्णयांमुळे त्याला त्याचा प्राण गमवावा लागला. हे इतक्या लवकर विसरून आपल्याला चालणार नाही. तुला खरंच वाटतं मी जर्जराला तुमची ताकद बनू दिली नाही तर इतक्या सहजासहजी या सायूला बनू देईल? तू बनू दिले नाहीस ना, तरी आता आम्ही यांची ताकद बनवणार. आणि जमातीने जर्जराच्या बाबतीत ज्या काही चुका केल्या त्या मी सायूच्या बाबतीत कधीच होऊ देणार नाही. अरे ना, मलाही जर्जराप्रमाणे आपल्या जमातीची ताकद बनायला आवडेल, पण याच्यासारखं भीती घालून किंवा दडपशाहीने नाही, तर एकता आणि समजूतदारपणाने, जे आपल्या जमातीचं मूळ आहे. तुम्ही दोघींना विसरला आहात. आता प्रमुख मी आहे आणि माझ्या एका इशाऱ्यावर जे जर्जराचं झालं ते तुमच्या दोघींचंही होऊ शकतं. पुन्हा भीती. दुर्दैवाने जिदाला फक्त तुला प्रमुख पद बहाल करता आलं, नेतृत्व नाही. कारण प्रमुख पद हे वारसाने दिलं जातं आणि नेतृत्व पुढे कमावे लागतात. ते कोणालाही बहाल करता येत नाही. याचं तू उदाहरण. तुझा आदर्श वा जमातीचं भलं करू शकणार नाहीये. आता जमातीला खंबीर हात हवे. दुष्ट कमकुवत नवं नेतृत्व नाही. भावनेशिवाय सामर्थ्य हे जुलमी शास्त्र. चर्चेला अनेकदा बोलायचं. अधिकार आणि संवेदनशीलता यांच्यातील नाजूक समतोल समजून घेणारं नेतृत्व आपल्या जमातीला पात्र आहे. आणि ते गुण मी सायू मध्ये पाहिले करीन. पहिलीना जयशराचा माझ्यावरती खूप विश्वास होता, कारण आपल्या जमातीला आपल्या परंपरेचे संवेदनशीलतेने आदर करणारे नेतृत्व हवं होतं. पूर्णपणे ते डावलणारा नाही. परंपरा ही एक बेडी असते जी आपल्याला काळाच्या मागे ठेवते. पण परंपरा हीच आमची ओळख आणि तोच आमच्या जमातीचा पायाच्या नावावर आम्हाला टिकून ठेवला. आज तुम्हाला स्वार्थी वाटायला लागली. हो तू म्हणजे
नातं काय गमावलं म्हणून तू माझ्या विरोधात उभी राहून या स्वार्थी साईला जाऊन मिळाली. तुझ्या एका नात्यासाठी या अख्या जमातीचे तू धोक्यात घालायला निघालेस तू. जगण्याच्या आणि नात्याच्या शर्यतीत नेहमी जगण्याला महत्व दिलं जातं, नात्याला नाही. म्हणजे हेच बघ ना, जर्जराने आपला जीव धोक्यात घालून जमातीशी असलेल्या नात्याला अधिक महत्व दिलं. पण त्याचं काय झालं? त्याचा शेवट झाला. पण त्या जमातीने महत्व दिलं ते सगळ्याला. जर्जराचा भाऊपणा हा त्याचा कमकुवतपणा ठरला, जो तुमच्यावर दोघींचाही ठरणार आहे. भाऊ ते कमकुवतपणा नसतो, विश्वास असतो आधाराचा. ज्या विश्वासाने जिदाने ही जमात बांधून ठेवली होती, जी आज तू तोडायला निघालास. विश्वास या भावनेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. अरिना, सावध हो. विश्वास ही भावना नाही, जमात ज्यावर उभी आहे ना त्याचं सार आहे. आणि याच विश्वासाच्या जोरावर एक ना एक दिवस योग्य नेतृत्व या आसनावर बसेल, याची मला पूर्ण खात्री आहे. अजूनही वेळ गेली नाही प्रमुख. आमच्यावर लादलेल्या बंधनांचा, करत असलेल्या अन्यायांचा पुन्हा एकदा विचार करा. नाहीतर आज जसा आमचा तुमच्यावरचा विश्वास डळमळीत झालाय तसाच तो जमातीचा सुद्धा होईल. आणि विश्वास नसलेली जमात म्हणजे उद्रेक, आणि तो उद्रेक कोणालाही सहन होणारा नसतो. कोणालाही नाही. पण साहेब, जमातीचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय ते कसं शक्य आहे? शक्य आहे. ज्यांचा आपल्यावरती विश्वास आहे त्यांच्यापर्यंत शांतपणे पोहोचून सुरुवात करू. यापुढे आपण असंच गुप्तपणे भेटू, आपले विचार इतरांसमोर मांडू आणि आपल्यामध्ये सामील होण्याची किती जणांची इच्छा आहे याचा अंदाज घेऊ. पण प्रमुखांच्या हेल्यांचं काय? आपण स्वतःचं संरक्षण कसं करायचं? आपण सामान राहू, निर्जन ठिकाणी भेटू आणि सांगीतिक भाषा वापरू. आपण जर्जराला गमावलं, पण त्याचं स्वप्न गमवायचं नाही. आहात तुम्ही सगळे माझ्या बरोबर? मग कदाचित साक्षीच्या सुगंधाला आसुसलेलं आपलं जंगल पर्जन्यरित्या त्या सोहळ्याने सुखी होईल.
मध्य पर्जन्य नृत्य करणारे. अरे तुम्ही आपल्या प्रमुखाच्या ताकदवर सेवकच नाहीये. आपल्या प्रमुखाचा ताकदवर सेवक हा फक्त मी आहे. मी सेवक होणार आहे. ही अशी सुरू आहे पर्जन्य नृत्य नायकाची तयारी. नाही प्रमुख, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो ही आपल्या नृत्य नाट्याची तयारी नव्हती. आपल्या नृत्य नाट्याची तयारी अशी सुरू आहे की उद्या जरी पर्जन्य नृत्य करायचं ठरलं तरी आजपर्यंत जसं आपल्याच गटाला प्राधान्य दिले जात आहे तसं याही वेळी आपल्याच गटाला मिळणार की नाही? हो प्रमुख. तुमचा हा गगनाला भिडणारा आत्मविश्वास पाहिला की भीती वाटते मला. कसली भीती? तुम्ही बोलताय त्याच्या विरुद्ध घडण्याची. शक्यच नाही. हा? प्रमुख तुम्ही कसली चिंता करू नका. अहो आपला नृत्य नायक उत्तरेकडील असलेला भला मोठा डोंगर हा एका प्रवाहाच्या आत सर करून पुन्हा परततो. एवढं काय प्रमुख, भल्या मोठ्या सापाला कंठस्नान घालावं लागणार. त्यासाठी रोज 4 छोट्या सापांना अंगावर घेतोय. मग प्रमुख आणि त्यांच्या नृत्य नाट्याला चितपट करण्यासाठी रोज 4 जणांसोबत भाला युद्ध केलं जातंय. आता जर एवढी सगळी तयारी करून घेतली जात असेल तर आपल्या या आसनावर त्यांचा नृत्य नायक बसेलच कसा? वा 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 सेवक, खुश केलं आवाज. जी प्रमुख. बोलवा, नृत्य नायकाला बोलवा. नृत्यनायक हाती नाही प्रभू. वा वा नृत्य नायका वा. आताच तुमच्या तयारीचा आढावा घेतला, आनंद झाला. पण लक्षात ठेवा, यावेळी होणारं पर्जन्य नृत्य माझ्यासाठी होणार आहे. त्यामुळे मला कोणतीही चूक नको. या सेवकांकडून तुम्हाला आहार पोहोचवला जातोय. नाही प्रभू, काही वेळात तिला जातो. माझीच मला सोय करावी लागते. त्याचं कारण समजू शकेल का? मध्य हा? जी प्रमुख, याचं कारण मध्ये तुम्ही जेव्हापासून प्रमुख झाला आहात तेव्हापासून तुमचे सेवक जल कमी आणि मद्यात जास्त ग्रहण करतात. त्यामुळे उशिरा उठतात आणि मला योग्य त्या वेळी योग्य तो आहार मिळत नाही. ठीक आहे. आजपासून पर्जन्य नृत्यापर्यंत पुढचे 7 दिवस मद्य बंद. बंद हो बंद, पूर्ण बंद. पूर्ण बंद. आमचं ठीक आहे, तुमचं काय? माझी काळजी तुम्ही नका करू. माझं मी बघून घेईन आणि तुम्हाला ते कसं मिळणार नाही याची पूर्ण खबरदारी मी घेईन. नृत्य नाही, तुम्ही तयारीला लागा. तुमच्या आहाराची योग्य सोय केली जाईल. जी प्रमुख. पण लक्षात ठेवा, यावेळी होणारं पर्जन्य नृत्य नाही तर पर्जन्य युद्ध आहे. त्यामुळे मला कोणतीही चूक नको. आणि जो चूक करेल त्याला जगातून कायमचा हद्दपार केला जाईल. जी प्रमुख. सेवक, मला ऐकायला आलं नाही वाटतं. ऐकलं प्रमुख, पण रुचलं नाही. आता फक्त रुचलं नाही, चूक झाली ना, त्या जंगलातला अन्नाचे कणे तुम्हाला पकडणार नाही याची पूर्ण खबरदारी मी घेईन. तयारीला लागा आणि विसरू नका, आतापर्यंत जे जे पर्जन्य नृत्य नायक झाले ती सगळे आपली माणसं होती. पण आता आपल्या समोर जी उभी आहे तिचं नाव सायू आहे. सायू. आणि ती त्या सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाही. जी प्रमुख. पर्जन्य नृत्य नायक कधी काळी माझ्याच मनोरंजनासाठी मी तयार केलेला खेळ. पर्जन्य नृत्य नायक होण्याचं जमातीतल्या जवळपास सगळ्यांचं स्वप्न असतं. काय त्याला कारणही तसंच आहे. जो कोणी पर्जन्य नृत्य नायक होईल त्याला एका रात्रीसाठी माझ्या आसनाचे अधिकार देण्यात येते. हो, पण नृत्य नायक होणं तसं सहज शक्य नाही. फक्त एक रात्री आसन उपभोगायला पर्जन्य नृत्य नायकाला कोणाचीही मदत न घेता 4 महिलांना आणि भल्या मोठ्या सापाला कंठस्नान घालावं लागणार आहे. पण मला मात्र तेच आसन कुठलाही पराक्रम न दाखवता उपभोगायला मिळालं. यावेळी जर का सायूचा विजय झाला तर सगळे अधिकार तिला मिळतील आणि ती माझं जगणं मुश्किल करेल. नाही नाही, मी असं होऊच देणार नाही. माझ्याच नृत्य नायकाचा विजय झाला पाहिजे.
हे पर्जन्या, आम्ही पृथ्वीवरील विष नाहीसं केलंय. आता झाडांच्या मुळांना विषरहित पाणी प्राप्त होऊ देत. सर्वत्र गवत उगवू देत. त्यात जनावरं मुक्तपणे हिंडू देत. हे पर्जन्या, आता तुझे आगमन हो. तुझे आगमन हो. तुझे आगमन हो. ज्या नृत्यनायकाचा आपण शोध घेत होतो तो शोध आता संपलाय. आता प्रमुख एका रात्रीसाठी त्यांचे आदेश नृत्यनायकावर देतील. प्रमुख प्रमुख कुठे आहेत? प्रमुख कुठे गेले? नृत्यनायिका प्रमुख पळून जाण्याच्या बेतात होता म्हणून त्याला निबंधी म्हणून आले. वर पळून जात होता. प्रमुख आहे मी प्रमुख. मला सम्राटाचा आदेश आला होता. भेटण्याचं. हो भेटण्याचा. आयरू आयरू नृत्यनायक, तुम्हाला सम्राटाकडून आलेला पहिला आदेश ऐकण्यासाठी आम्ही सगळे आतुर आहोत. सम्राटाचा आदेश आहे. ज्या क्रोधमतीने वारंवार आपल्यावरती अत्याचार केले त्याचा सूड घेण्याची वेळ आली आहे. आणि यावेळी प्रमुखालाही युद्धावर जाण्याची परवानगी आहे. नाही हे शक्य नाही. हे बघा मला त्यावेळी सम्राटानं कोणतंही युद्ध न करण्याचा आणि शिकारीला न करण्याचा आदेश दिला होता. पण आता प्रमुख कोण आहे? मी. आणि मला युद्धावर न जाण्याचा सम्राटाने असा कोणताच आदेश दिला नाहीये. युद्धाच्या तयारीला लागा. हे युद्ध शक्य नाही. का? ज्या आदेशाची आपण इतकी वर्ष वाट पाहत होतो तो आदेश तर आलाय. युद्ध तर करावंच लागेल. आणि तुलाही युद्धावर यावंच लागेल. नाही नाही मी युद्धावर येणार नाही. तुम्ही सम्राटाच्या आदेशाचं उल्लंघन करताय. तू तर बोलूच नकोस. कृतज्ञ नाहीस तू. हे बघा माझं हे काय खोटं बोलताय तुमच्याशी. युद्धात असा कोणताही आदेश सम्राट देऊ शकत नाही. रियान, रियान, रियान. ज्या रात्री नृत्यनायकाकडून यशस्वीपणे पर्जन्य नृत्य पार पाडलं जाईल त्या रात्रीपासून सूर्योदयापर्यंत सर्व अधिकार मी नृत्यनायकाला दिले. खूप पूर्वी सम्राटानेच हा आदेश दिला होता की नाही? सगळ्यांना हा आदेश मान्य? मग हा का मान्य करत नाही? कारण डोंगरा पडल्याचा कोणता सम्राट अस्तित्वात आहे ना त्याचे बुद्धिमंत आदेश. त्यांना सम्राटाविरुद्ध बोलण्याचं धाडसच कसं केलं? कोण आहेस तू? असं समाज तुझ्या शेवटचा क्षण जवळ आहे. जाता जाता सगळं खरं बोललास तर निदान उकिरड्यावर फेकून तुझं जीवन दिलं जाईल. नाहीतर इथेच धारदार शस्त्रांनी तुझ्यावरती वार केले जातील आणि तुला इथेच गलिते गात्र केले जाईल. बोल, कोण आहेस तू? बोल.
मी डोंगरा पल्ल्याला वाघा नदीजवळ राहत होतो. डोंगरा पल्ल्याड म्हणजे सम्राटाची तिथे अस्तित्व तिथे. अरे डोंगरा पल्ल्याला काय, तुमच्या सम्राटाचं कुठेही अस्तित्व नाही. आणि हे तुलाही चांगलंच माहितीये. जसे मला त्याच्याकडून कुठलेही आदेश मिळत नाही तसे ते तुलाही मिळत नाही. आसनाचा मोह हा नैतिकता विसरायला लागतो. आज मोहासाठी मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या रोजच्या सगळ्यांच्या प्रश्नात वेगळे ठेवले आणि त्यातून तुम्हाला सवय मिळाली तर आपली समाज संकटात आहे ही भीती मनात निर्माण करत नाही. कारण त्यामुळे माझा स्वार्थ शोधण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करणार नाही हे माहित होतं मला. आज न उद्या माझी अवस्था होणार आहे ठाऊक होतं. इतकी वर्ष मी तुमची क्रूर प्रतारणा केली. तुमच्या प्रेमावर रक्तावर मी आलीसारखा पुष्ट झालो. विशेष म्हणजे मी अत्यंत अथमपणे तुमच्या अज्ञानाचा फायदा घेतला आणि त्या सगळ्यासाठी मी तुला सगळ्यांची क्षमा मागतो. पण माझं ऐकाही खोटं म्हणते. म्हणजे असं म्हणणे पूर्वपार चालत आलेला आपला धर्म सम्राटाकडून मिळणारे आदेश सगळं खोटं होतं. धर्म सामाजिक नियंत्रणाची यंत्रणा म्हणून काम करतात. पण तीच यंत्रणा जर कोणा एकाच्या इशाऱ्यावर हाताळली जात असेल तर त्या धर्ममूल्यांपेक्षा स्वार्थ अधिक असतो. मला सांगा नृत्य केल्यावर पाऊस पडतो असं का वाटतं तुम्हाला? हे बघा पावसाचे दिवस आले की पाऊस येणार. त्यासाठी कुठल्या सम्राटाची आळवणी कशाला? मला सम्राटाला मानायचं आहे ना. निसर्गरूपी सम्राटाला माना ज्यानं आपल्याला काक्षी हा मन मोहून टाकणारा सुगंध बहाल केलाय आणि तो नैसर्गिक सुगंध तुमच्या नसलेल्या सम्राटासारखा खोटा किंवा मानव निर्मित नाही. तो अस्सल आहे, आतून आलेला आहे. त्या सम्राटाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगता. त्या गुलामगिरी समाधान मांडता. अरे पण त्या आदेशाच्या सत्यतेविषयी एकाला देखील शंका येऊ नये. अरे कसला तत्व आहे. नुसतं काय केलं फक्त आदेश द्या. त्याला इथे तसेच मारू. मी आणि जर्जराने तुला आधीच ओळखलं होतं. तू फक्त पोटाने स्वार्थी आहेस आणि त्या स्वार्थापुढे होतं ना तुझं धर्मप्रेम. सायू दगडाला देवत मिळण्यासाठी त्याला काकांचे अनेक घाव सहन करावे लागतात. पण माणसाला देवत मिळण्यासाठी त्याला फक्त त्याच्यातल्या पोकळ धर्मप्रेमाचा उदो करावा लागतो. केला माझ्या उघड्या लागल्या स्वार्थीपणाला दिलेलं धर्मप्रेम या एका मोहक नावाला तुम्ही बळी पडणार. सूर्यभंगा पर्जन्य नृत्य यातला भेसूर खांबाचं पूजन केलं. तू आमच्या धर्माचा अपमान करतोय. दाखवलेल्या चुका या धर्म अपमानावर सोपवल्या की उत्तर एकट्याला द्यावी लागत नाही. उत्तर द्यायला आता धर्माच्या नावाखाली भरकटलेली अशी झुंज राहत नाही. आणि धर्म स्थापनेच्या मुळाशी मानवच आहे ना. कोणती अद्भुत शक्ती नाहीये. मानवाने मानवाच्या कल्याणासाठी धर्माची निर्मिती केली. पण आज तोच मानवाचा समूह त्याच धर्माचा आधार घेऊन माझ्या घरात अपायला हातून झालाय. आता सांगा ना धर्माचा अपमान मी करतोय की तुम्ही करताय? तूच करतोय. मला तुमच्या भक्तीचा अहंकार झालाय. एक गोष्ट लक्षात ठेवा. अहंकाराच्या पंखावर उडणाऱ्या गरुडापेक्षा जमिनीवर नम्रपणे आयुष्य जगणारी चिमणी जास्त बलवान असते. अरे मी आलो तेव्हा तुझ्या गरुड पाहिला.
गरुडाचं चित्र तुम्हाला पुरेसं वाटलं? अरे पण गरुडाचं चित्र जसं एका गाढवाच्या पाठीवर गोंधवता येतं तसं एका स्वार्थी मानवाच्या आहे. नाही, जोपर्यंत तुमच्या डोळ्यांवरही झापडायत ना तोपर्यंत माझ्यासारखे हिच्यासारखे असले प्रमुख जन्म घेतच नाही. हे तू कळाला. काही क्षणात तुझा जीव घेणं मला सहज शक्य आहे, पण तू काही काळ घातलेल्या पवित्र मुकुटाचा मला आदर आहे. तरी तुला जगण्याची शेवटची संधी देते. मद्याच्या उन्मादात किंवा विषाच्या बाधेमुळे केलंस हे कबूल कर आणि इथून निघून जा. विश्वास बाता, मी जे बोललोय ते पूर्ण विचार करून बोललोय. माझं मन आज जेवढं स्वच्छ आहे तेवढ्या आयुष्यात कधीच नव्हतं. सर्व परिणाम ध्यानात ठेवूनच मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे तू मृत्यू स्वीकारलायस तर मला वाटलं होतं माझा ऐकली, पण बदल इतका सहजासहजी कोणाला सहन होत नाही. की ज्यांना अंधाराची सवय आहे ते प्रकाशाचं अस्तित्व काय मान्य करणार. मी इतकी वर्षांची प्रकरणं केली याचा मला संताप नाही, पण ती प्रकरणं होती हे सांगण्याचं धैर्य मी दाखवलं याचा संताप आहे. कदाचित हे सगळं मी सम्राटाच्या आदेशाप्रमाणे बोललो असं सांगितलं असतं तर मान्य केलं असतं. पण कसं आहे, यांना शिकवण्याआधी मी एक गोष्ट शिकायला हवी होती. मुक्तता बाहेरून देता येत नाही, त्यासाठी आतूनच उकळी घ्यावी लागते. ही माणसं अंधवेडी नाहीये. यांची फसवणूक झाली नाही, फसवणूक झाली ती तुझी. कारण पर्वता पलीकडे खरोखर सम्राट आहे. आपली नृत्य तिथे नोंदवली जातात. तिथे जे काही घडतं ते सारं करून ठेवण्याचा आमल्यावरती अगदी शब्द न शब्द. पण मला तर ते आदेश कधीच मिळाले नाहीत. आता इथे जे काही घडलं त्याची पूर्वकल्पना सम्राटाला आहे. मग आज्ञा पाठवण्याची तसदीक कोण कशाला घेईल? तुझा धिक्कार असो. मी इतकी वर्षांची प्रतारणा केली, भावनांप्रमाणे नाचवलं आणि आता तू येऊन सांगतेस की नाचवणारा निराश होता. माझ्यातून जे घडलं ते सम्राटाची तशी इच्छा होती म्हणून हे असं सांगून मला तुझ्या सम्राटाची कटपुतली म्हणून बाकी आहेस. की तुझ्या नसल्या सम्राटानं माझ्या शेवटच्या क्षणी टाकलेले विजय चुकीच आहे. मी या जमातीचं रक्त आहे. सम्राट वगैरे सगळी भाकड कथा आहे माहितीये मला. या गादीवरती बसणारा प्रत्येक जण त्याचा उदो उदो करतो. तू त्याची प्रतारणा केलीस, चर्चेने विद्रोह, पण मी याचा वापर करणार आणि हे प्रमुख पद मी भूषवणार. ज्ञानी माणसाला अज्ञानी माणसाचा वापर करायचा असतो, त्याला खरं सांगायचं नसतं. एवढी साधी गोष्ट तुला कळू नये.
चांगलं करू. दूर हो मरताना तुझा हा चेहरा माझ्या डोळ्यापुढे नको. दूर हो दूर हो. सम्राटाने मला जो आदेश दिला होता तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचावे ते ऐकून त्यानं माझ्या जवळ पश्चाताप व्यक्त केला. हो पण मला सम्राटाचं प्रत्यक्ष दर्शन घडलंय. हो त्याचा पुरावा म्हणजे अस्त्र. सम्राटाची कृपा आभाळासारखी. त्यांचं मन विशाल आहे. त्यांचं सामर्थ्य एवढं की ते मेघगर्जना करतात. वीज घेऊन त्याचा महाड तयार करतात. त्यांच्या स्पर्शाने वृक्ष देखील जळून जातात. हो ते आम्ही जाणतो. हा समोरचा वृक्ष तसाच चालला होता. अरे मूर्ख आहेस का तू? वीज पडली होती ती. सम्राट होता इकडेच असते. अजूनही माझ्यावरती विश्वास बसत नाही. नाही कसा विश्वास ठेवीच्यावर ऐका माझी एक खोटं बोलते तुमच्याशी. आणि त्यासाठी हे प्रायश्चित्त याला मिळालं. मी सम्राट साक्ष शपथ घेते. मी माझ्या प्रजेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. या जमातीचं सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल. जमातीने माझ्यावरती सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी निष्ठापूर्वक व शुद्ध अंतःकरणाने या जमातीच्या प्रजेला मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता सर्वांना न्याय्य वागणूक दे. नवीन